अर्णा, संदीप वर्तक, तांडेल यांच्याकडनं आपल्याला हे तिन्ही दिवसामध्ये पाण्याची सोय होणार आहे. तर हॉस्टेल बॉक्स आपल्यासाठी बहाल झालेला आहे. सार्थक, सुनील मेहर आणि प्रमुख करून आपले प्रमुख अतिथी काँग्रेस कमिटीचे सभापती श्री विजयजी पाटील यांच्या मार्फत सुद्धा खूप मोठं आपल्याला देणगी लाभलेली आहे या स्पर्धेसाठी. त्यांचे या सर्व देणगीदारांचे या स्पर्धेमार्फत खूप खूप आभार. या गावातर्फे खूप खूप आभार या सर्व देणगीदारांचे. चला दुसरा रंगणारा सामना आपण पाहतील. टेंबीपाडा वर्सेस खंबाळा संघ. निश्चितच सलामीचे फलंदाज एका ठिकाणी आपण पाहतील प्रणव म्हात्रे आणि दुसऱ्या ठिकाणी पाहतील तर अमोल. दोन्ही फलंदाज निश्चित तरबेज आहेत. एक निश्चित आपण मुलाखतीमध्ये पाहिलं हितेश यांच्याकडनं कर्णधार शनिकृपा टेंबीपाडा संघाचे 50 ते 60 धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न असणार आहे. कारण 50 ते 60 धावा यशस्वीरित्या पार करू शकतो टेंबीपाडा संघ. परंतु आपण पाहिलं तर भिलोजी प्रसन्न खंबाळा संघाचे फलंदाज निश्चित आकाश यांच्या संबोधल्यानंतर आपण पाहिलं तर 60 धावांच्या वरच मजल मारण्याचा प्रयत्न करतील आणि थोडं सामन्यामध्ये चुरस वाढवण्याचा प्रयत्न होईल असे उद्गार आपण आकाश यांच्याकडनं पाहिले होते. तर पाहूया हा सामनाच आपल्याला दर्शवेल. पहिला इनिंग पहिली फलंदाजी करताना सलामीचा फलंदाज अमोल. दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर प्रणव म्हात्रे नॉन स्ट्राईक एंड वरती. धन्यवाद टीचर. निश्चित आपण बघतोय दुसऱ्या सामन्यामध्ये सलामीचा गोलंदाज पाहायला गेला तर हितेश मेहर पहिला चेंडू हाताळतील. लेग स्टंपच्या बाहेर निश्चितच वाईटचा इशारा होईल पंचांकडनं. पंच विजय आगाशी टेंबी कोल्हापूर ग्रामपंचायत सदस्य विजय पाटील पंचांची भूमिका पार करत आहेत. त्यानंतर स्क्वेअर लेग पंच आपण पाहतील तर कैलास मांगेला. पहिला चेंडू हाताळत असताना निश्चितच लेग स्टंपच्या बाहेर टाकतो चेंडू. स्क्वेअर मारा हाताळतोय. आता मात्र आखोड टप्प्याचा चेंडू कट केला आहे. त्या चेंडूला पॉइंट रिझन मध्ये जातोय चेंडू सीमा पार चौकार. पहिला चौकार येतोय पहिल्या चेंडूवरती अमोल यांच्याकडनं. 4 धावांनी वाढदेव या डीजेला संधी. पुन्हा येऊया मैदानामध्ये शनिदेव चषक 2022 कमान डीजे. तर निश्चितच सुरुवात चांगली म्हणावी लागेल दोन्ही आपल्याला फलंदाजाकडनं. भिलोजी प्रसन्न
कमळा संघाच्या निश्चित आखूड टप्प्याचा चेंडू त्या चेंडूला बेडकावून दिलेला आहे. चेंडू जाईल ऑन साइडला दन 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 करत चेंडू सीमापार चौकार. 4 धावांनी पुन्हा वाढ होईल. बॅक टू बॅक दुसरा चौकार अमोल यांच्या बॅटीतून. कमन डीजे. आपण पाहिलं तर पहिला चेंडू स्क्वेअर मारा हाताळला होता, परंतु त्यानंतर अमोल यांच्याकडनं 2 बॅक टू बॅक चौकार. खोलवर टप्प्याचा चेंडू हेलिकॉप्टर पद्धतीने शेटच्या दिशेला लॉंग ऑफच्या डोक्याच्या चेंडू भेदात लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षण 2 खेळाडूंच्या मधून जातोय चेंडू. चौकार बॅक टू बॅक तिसरा चौकार अमोल यांच्या बॅटतून. निश्चित आपण अमोल यांना पाहिलं अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना पाहिलं होतं. अंडरम ओपन सामन्यांमध्ये आपण मी पाहिलं होतं, परंतु आता टेनिस क्रिकेटमध्ये ओव्हरऑल फॉर्मॅटमध्ये बॅक टू बॅक तिसरा चौकार ठोकत असताना पाहायला मिळतो. निश्चितच तिन्ही फॉर्मॅटमध्ये चांगली फलंदाजी करताना आपल्याला हा फलंदाज पाहायला मिळतो. अमोल सारखा फलंदाज पाहायला मिळतोय. चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. निश्चितच बॅक टू बॅक 3 चौकार 3 चेंडू मध्ये 13 धावा फलकावती. आखूड टप्प्याचा चेंडू या चेंडूला सुद्धा विडकावून दिलेला आहे. दन 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 सीमापार चौकार. बॅक टू बॅक चौथा चौकार. गोलंदाजच्या भूमिकेमध्ये हा हितेश मेहर आपल्याला पाहायला मिळतोय टेमीपाडा संघाकडून, परंतु आज पहिलं षटक टाकत असताना कुठेतरी थोडासा कमी पडताना पाहायला मिळतोय. 4 चेंडू हाताळलेले आहेत. या 4 चेंडू मध्ये 17 धावा कुठल्या गेलेल्या आहेत या गोलंदाजाच्या गोलंदाजीवरती. पाहायला गेलं तर बॅक टू बॅक 4 चौकार ठोकून खेळपट्टीवरती उभा असलेला फलंदाज आपण पाहतोय अमोल सारखा फलंदाज. निश्चितच 6 चेंडू मध्ये 6 चौकारांची रवी शास्त्रीची आठवण करून देईल का हा फलंदाज, कारण गोलंदाज आतापर्यंत थोडासा दबावामध्ये. आखूड टप्प्याचा चेंडू हा चेंडू जाईल कॉर्नरच्या दिशेला सीमापार षटकार. 5वा प्रहार अमोल यांच्या बॅटतून. कमॉन डीजे. चेंडू आखूड टप्प्यात होता, पळताळून पाहिला आणि चेंडूवरती प्रहार केला, फेकून दिला. ते चेंडूला काऊ कॉर्नरच्या दिशेला षटकार भेटला चेंडूवरती. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर 4 चेंडू मध्ये 4 चौकार ठोकले होते. त्यानंतर आपण ह्या चेंडूवरती षटकार मारताना पाहायला मिळतोय अमोल सारखा फलंदाज. धावसंख्येमध्ये फेरबदल होताना पाहायला मिळतोय. 5 चेंडू आतापर्यंत संपलेले 2-3-23 23 धावा फलकावती. खूप महागडा षटक, पहिलं षटक. हा सुद्धा आखूड टप्प्याचा चेंडूला फ्लिक केलाय चेंडूला. हा सुद्धा जाईल. 6 धावा देऊन झाला चेंडू. 6 धावांनी वाढ. 29
हितेश मेहर यांच्या मार्फत, परंतु ते 6चे 6 चेंडू खेळून काढले अमोल यांनी आणि त्या 6 चेंडूंवरती तब्बल 29 धावा फटकावल्या अमोल ह्या फलंदाजाने. निश्चितच 60च्या वर धावा करण्याचा निर्धार जो होता कप्तानचा, परंतु त्या निर्धारावरती कुठेतरी यश प्राप्त करत असताना फलंदाज पाहायला मिळतोय अमोल. 29 धावा पहिल्या षटकामध्ये केलेले आहेत आणि येणारे 24 चेंडू अजून आहेत. निश्चितच ह्या सामन्यामध्ये एक मोठा धावांचा डोंगर उभा राहील का ह्यावरती प्रश्नचिन्ह असणार आहे, कारण दुसरा षटक टाकण्यासाठी येतोय तो आशिष सारखा गोलंदाज. निश्चितच खेळपट्टीवरती स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय प्रणव म्हात्रे. मध्ये सरसावून मारण्याचा प्रयत्न होता, पंचांकडे दाद मागण्याचा प्रयत्न आणि पंचांनी एक उंगली ऊपर करके गडी बाद असल्याचा इशारा करत असताना आपल्याला पाहायला मिळतं पंच पहिला हादरा देतोय गोलंदाज आशिष. भिलोजी प्रसन्न खंबाळा संघाला. निश्चितच नवीन आलेला फलंदाज आकाश खेळपट्टीवरती जात असताना आपल्याला पाहायला मिळतं पहिला हादरा बसतो 29 धाव संख्येवरती. पहिलं षटक 29 धावांचं दिलं होतं, परंतु थोडासा कमबॅक करत असताना गोलंदाज पाहायला मिळतो आशिष गुप्ता. तर पहिला हादरा लागल्यानंतर नवीन आला फलंदाज खूप कप्तान निश्चितच नाणेफेक उडवलं होतं, त्यावेळी नाणेफेक हारले होते. मुलाखतीमध्ये निश्चितच संबोधले होते की 60 धावांच्या वर धावसंख्या आम्ही उभारू 5 षटकांमध्ये. त्याची झलक देत असताना अमोल पहिल्या षटकामध्ये 29 धावा फटकावल्या आणि नंतर छोरा गोलंदाजी मार्फत पहिला चेंडू टाकत असता माझा आखूड टप्प्याचा चेंडू, त्या चेंडूला फ्लिक केला आहे, चेंडू हवेत आहे आणि सहजरित्या झेल टिपतोय चांगला क्षेत्ररक्षक. बॅक टू बॅक चौकार लगावताना आपण पाहायला मिळतो अमोल यांना, परंतु आता मात्र बॅक टू बॅक गडी गारद करत असताना आपल्याला आशिष गुप्ता यांना पाहतोय. निश्चितच 4 चौकार बॅक टू बॅक लगावले होते, परंतु ह्या षटकामध्ये 4 बॅक टू बॅक गडी गारद केले जातील का आशिष यांच्या मार्फत. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक सिद्धेश चुकी करतोय या ठिकाणी. चिराग नवीन आलेला फलंदाज. निश्चितच खोलवर टप्प्याचा चेंडू होता, झेलची संधी होती, परंतु लॉंगॉपच्या डोक्यावरून हा येणारा षटकार चिराग यांच्या बॅटनं 6 धावांनी वाढ होईल. 35 धावा फलकावरती लगावल्या. मात्र फाईन लेगच्या दिशेला चेंडू जातोय घरंगळा जमिनीला. 1 धाव भेटेल्या चेंडूवरती 1 धाव निश्चित धावसंख्या पुढे सरकते. 36 धावसंख्या 36 धावसंख्या फलकावरती. 4 चेंडू आतापर्यंत संपलेले आहेत. पहिल्या 2 चेंडूमध्ये बॅक टू बॅक 2 गडी गारद केले होते, परंतु त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती येणार षटकार चिराग यांच्या बॅटमधून आणि चौथ्या चेंडूवरती फ्लिक करण्याचा प्रयत्न होता आणि बॅटीची कडा लागून थर्डमॅन फाईन लेगच्या दिशेला चेंडू गेला, अडवण्यात आला, तोपर्यंत 1 धाव अर्जित केली गेली. 36 धाव फलकावरती आहेत. आकुटापाचा चेंडू कट केला आहे, पॉइंट रिजन मध्ये चेंडू जातोय. 1 डाऊन. घरंगळत चौकार निश्चितच आपल्या तिला आगेकूच करत असताना अमोल सारखा फलंदाज. निश्चितच बॅक टू बॅक 7वा प्रहारावरती सुद्धा चौकार भेटतोय. निश्चितच 4 चौकार 2 षटकार आणि हा 7व्या चेंडूवरती 7वा प्रहार चौकार. 4 धावांनी वाढ 40 धावा फलकावरती.
40 धावा फलकावरती लगावल्या गेल्या आहेत. दुसरं षटक मार्गाचा शेवटचा चेंडू. आखो टप्प्याचा चेंडू निश्चित ड्राईव्ह करतोय कव्हर रिजन मध्ये. एक धाव. षटक समजे दुसऱ्या क्रमांकाचं. धावसंख्या पाहायला गेले तर 41 41 धावसंख्या. 41 धावसंख्या फलकावरती. थोडासा अंकुश लगावला गेलेला आहे ह्या षटकामध्ये. निश्चितच आपण पाहिलं तर बॅक टू बॅक 2 गडी गारद झाले होते आणि त्यानंतर पाहिलं तर चिराग यांचा षटकार, त्यानंतर अमोल चौक आणि शेवटच्या चेंडूवरती 1 धाव. पाहिलं तर दुसरं षटक 11 धावांचं देऊन गेला खरा, 12 धावांचं देऊन गेला खरा, परंतु 2 गडी तंबू मध्ये धाडलेले आहेत. चांगली गोलंदाजी. थोडासा कमबॅक करताना गोलंदाज पाहायला मिळाला आशिष गुप्ता सारखा गोलंदाज. त्यानंतर आपण पाहतील तिसरं षटक टाकण्यासाठी सिद्धेश पाटील नवीनला गोलंदाज. 7 चेंडूंमध्ये आपण पाहिलं तर फलंदाज अमोल सारखा फलंदाज 32 धावसंख्येवरती खेळत असलेला हा फलंदाज. पण पहिला सामना पाहिला तर 33 धावांवरती खेळत असलेला हा फलंदाज अमोल सारखा फलंदाज. निश्चित आपल्या संघासाठी खूपच चांगली कामगिरी. 8 चेंडूंमध्ये 33 धावा केलेला हा फलंदाज आपण पाहिला तर अमोल सारखा फलंदाज. पहिला सामना पाहिला तर पहिली इनिंग मध्ये आपण पाहिलं होतं चिन्मय यांना 44 धावांची खेळी. त्यानंतर दुसऱ्या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर अंकुश यांची 57 धावांची खेळी आणि तशीच खेळी करत असताना आपण पाहतोय अमोल यांना 33 धावांची खेळी. फुल लेन चेंडू आहे. चेंडू बॅटीची कडा लागून फाईन लेग रिजन मध्ये जातो. चेंडू 1 धाव भेटू शकेल या चेंडूवरती. 1 धावण्याची धावसंख्या पुढे सरकते. 42 धावसंख्या फलकावरती. सिद्धेश गोलंदाजी मार्फत तिसरं षटक टाकण्यासाठी आलेला आहे. 1 धाव खर्च करतो पहिल्या चेंडूवरती. 1 धावण्याची धावसंख्या 42. 42 धावसंख्या फलकावरती लगावलेल्या आहेत. चिराग स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धावसंख्येवरती खेळत असलेला हा फलंदाज. 1 षटकार ठोकलेला आतापर्यंत आणि खेळपट्टीवरती दुसऱ्या चेंडूचा सामना करत असताना आखो टप्प्याचा चेंडू निश्चितच पूल करण्याचा प्रयत्न होता. सफल प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगता होते या ठिकाणी. थोडासा कमबॅक होतोय गोलंदाजांमार्फत. निश्चितच धावा रोखण्यामध्ये आपण पाहिलं तर पहिल्या सामन्यामध्ये 3 षटकांमध्ये 45 धावा मुक्कामपाडा संघाकडनं लगावण्यात आल्या होत्या, परंतु त्यानंतर आपण पाहिलं 4 षटकामध्ये 75 धावा फटकावल्या गेल्या पुरापाडा संघाकडनं. निश्चित आपण हा सामना बघा. या ठिकाणी काय घडते? दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये चिराग यांना परतावा लागणार. चिराग यांना डगआउट मध्ये यावं लागणार, कारण धावबाच्या रूपाने बाद होतोय चिराग सारखा फलंदाज. तो पिलोजी प्रसन्न खंबाळा संघाला 42 धावसंख्येवरती 43 धावसंख्येवरती 1 धाव घेतली होती. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये निश्चितच गडी गमवावा लागतोय खंबाळा संघाला. नवीन आलेला फलंदाज यज्ञेश. बॉक्स फॉर्मॅट मध्ये सुद्धा हा चांगला फलंदाज मानला जातो. यज्ञेश सारखा फलंदाज. निश्चितच तिसरा षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या 43 43 धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. आतापर्यंत 3 गडी तंबू मध्ये धाडलेले आहेत. 2 गडी आशिष गुप्ता यांनी धाडले होते. त्यानंतर आपण पाहिलं तरी ह्या षटकामध्ये धावबाच्या रूपाने गडी तंबू मध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळाला. नवीन आलेला फलंदाज यज्ञेश. पंचांकडे दाद मागत असताना निश्चितच हा सन्मान असतो, पंचांचा सन्मान असतो. खेळपट्टीवरती जर फलंदाज नौखा फलंदाज ज्या टायमाला नवीन फलंदाजीवरती येतो, पंचांकडे दाद मागून आपण आपल्या खेळाला सुरुवात करायची असते. पाहूया खोलवा टप्प्याचा चेंडू. प्रहार करण्याचा प्रयत्न होतोय. निर्धाव चेंडू. या ठिकाणी गोलंदाज पहिल्या षटकामध्ये आपण पाहिला हितेश सारखा गोलंदाज महागडा ठरला होता. त्यानंतर थोडासा कमबॅक झाला आशिष यांच्याकडनं आणि त्यानंतर आपण सिद्धेश यांच्याकडनं कमबॅक करताना पाहायला मिळतात आपल्याला गोलंदाजीमध्ये TCC क्रिकेट संघ. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. निश्चित पंचांचा फिरून वाईटचा इशारा करतील. अवांतरने धावसंख्येमध्ये वाढ होईल. 44 धावसंख्या फलकावरती.
मेहेर काहीच चूक न करता सहजरित्या झेल टिपतोय. चौथा हादरा बसतोय खंबाळा संघाला. या ठिकाणी थोडस कमी पडत असताना अमोल खेळपट्टी होती अजूनपर्यंत उभा आहे, परंतु एका साईडून एक गडी तंबू मध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळतात खंबाळा संघाचे नवीन आलेला फलंदाज रणजित. लेफ्ट हँड फलंदाज निश्चितच रणजित 6व्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी आलेला हा फलंदाज. पण पाहिलं तर धावसंख्या पाहिली तर 44 धावसंख्या फलकावरती. तिसरा षटक मार्गस्थ आहे. शेवटचा चेंडू असणार आहे. निश्चित थोडा कमबॅक झालेला आहे गोलंदाजी मार्फत. निश्चितच आपण पाहिलं आशिष यांनी दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक करून दिला. अवघ्या 11 धावा खर्चल्या. त्यानंतर आपण पाहतोय अवघ्या 3 धावा खर्चतोय सिद्धेसारखा गोलंदाज. 44 धावसंख्या फलकावरती लगावल्या गेलेल्या आहे. तिसरा षटक मार्गस्थ आहे. 5 षटकांचा सामना आहे आणि या 5 षटकांच्या सामन्यामध्ये आपण तिसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू पाहणार आहोत. क्षेत्रक्षेत्रामध्ये थोडी फेरबदली करत असताना निश्चितच 44 धावा फलकावरती लगावलेल्या गेलेल्या आहेत. खेळपट्टी होती 33 धावांवरती खेळत असलेला फलंदाज निश्चितच अजूनही स्ट्राईक एंड वरती खेळ अजून येताना पाहत नाही, कारण बांधून ठेवलेला आहे. हे नवीन फलंदाजांना निश्चित शेवटचा चेंडू टाकण्यात आला. चेंडू पॅड लादून खेळपट्टी होते. पंचांकडे दाद मागितली गेली, परंतु फेटाळून लावले दाद आणि तिसऱ्या षटकाची समाप्ती झाली. या ठिकाणी 3 षटकाच्या समाप्तीनंतर 4 गडीच्या मोबदल्यानंतर 44 धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. भिलोजी प्रसन्न खंबाळा संघाकडनं 2 षटकांचा खेळ अजून शिल्लक आहे पहिल्या इनिंग मधला आणि धावसंख्या पाहिली तर 44 लगावली गेलेली आहे. 4 गडी तंबूमध्ये गेलेले आहेत, परंतु आपण पाहिलं तर एकाकी झुंज देत असताना आपल्याला पाहायला मिळतोय अमोल सारखा फलंदाज. वैयक्तिक 34 धावसंख्येवरती खेळत असलेला हा फलंदाज. चौथा षटक राजेश निजाई मार्फत निश्चितच नवीन आलेला गोलंदाज. आखूड टप्प्याचा चेंडू आहे. फुल्लन चेंडू. ह्या चेंडूवरती राजेश निजाई यांच्या प्रहार करताना अमोल सारखा फलंदाज. लॉंग ऑफच्या डोक्यावरून येणारा हा षटकार अमोलच्या बॅटीतून. अमोल वैयक्तिक 40 धावसंख्येवरती आणि संघाची धावसंख्या 50. 50. आकुटाप्याचा चेंडू आहे. चेंडू जाईल. हा दणदण करत 4 धावा देऊन जाईल. 44 धावा फलकावरती, 54 धावा फलकावरती आणि वैयक्तिक 44 अमोल यांच्या. पाहूया दुसरा हाफ सेंचुरी लगावली जाईल का अमोलांच्या मार्फत. पाहूया, कारण एक हाफ सेंचुरी लगावली गेलेली आहे अंकुश यांच्याकडनं आणि दुसरी हाफ सेंचुरी लगावताना आपल्याला पाहायला मिळेल निश्चितच अमोल सारखा फलंदाज. धावसंख्या 54. चौथा षटक मार्गस्थ आहे. 2 चेंडू आतापर्यंत संपलेले आहेत. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. काय फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला अमोल यांच्याकडनं. बॉल हेलिकॉप्टर पद्धतीने चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चुकी करणार नाही. 44 धावांचं लक्ष, 44 धावांवरती गडी गारत होतोय. अमोल सारखा फलंदाज तंबूमध्ये जाताना पाहायला मिळतोय. 44 धावा फलकावरती, 54 धावा फलकावरती असताना हा गडी गारत होतोय. वैयक्तिक 44 धावा करून तंबूमध्ये जात असताना चांगली फलंदाजी अमोल यांची फलंदाजी.
शनिदेव चषक एक नंबर, आकाशी टेंबी पाड्याचा शनिदेव चषक एक नंबर, आकाशी टेंबी निश्चितच आगाशी टेंबीपाडा शनिदेव चषक एक नंबर आहे. कारण आपण पहिला सामना जो पाहिला त्या सामन्यामध्ये चिन्मयचे 44 धावा, त्यानंतर अंकुशच्या 57 धावा आणि आता ह्या सामन्यामध्ये आपण पाहतोय अमोल यांच्या 44 धावा. काय बहारदार फलंदाजीसाठी फलंदाजीला साथ देत असताना ही खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते. तिसरा चेंडू नकल्स चेंडू हाताळला होता राजेश निजाई यांच्याकडे फ्लिक केलेला त्या चेंडूला वन बाउंड जाईल चौकार. नवीन आलेला फलंदाज निश्चितच विक्टर पहिल्या चेंडूवरती फुलटॉस चेंडू त्यावरती प्रहार 4 धावा जोडत असताना विक्टर सारखा फलंदाज 58 58 धावा फलकावरती. 4 चेंडू संपल्या. या 4 चेंडूंमध्ये एक गडी गारद केलेला आहे परंतु 14 धावा सुद्धा खर्चल्या आहेत राजेश निजाई ह्या गोलंदाजाने. निश्चितच 58 धावा फलकावरती आहे. 14 षटक मार्गस्थ आहे. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पाहूया विक्टर हा सुद्धा फलंदाज आपल्या पहिल्या चेंडूवरती चौकार धाडून अजून फलंदाजी अजून आमची लांबी आहे दाखवत असताना मध्ये सरसावून चेंडू फुललेन होता परंतु बॅटीच्या कडा लागून एक धाव पूर्ण होते ह्या चेंडूवरती. एक धावनिशी धावसंख्या 59च्या घरामध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळते. कुठेतरी 60 धावा रोखण्याचा प्रयत्न होता परंतु त्या 60 धावा पार करण्यामध्ये यश प्राप्त होते भिलोजी प्रसन्न खंबाळा संघाला. निश्चित लेफ्ट हँडेड फलंदाज हा रणजित शेवटचा चेंडू मार्गस्थ असणार आहे. चौथा षटक ह्या शेवटच्या चेंडूने संपेल. आखूट टप्प्याचा चेंडू नकल्स बॉल हा सुद्धा आणि निर्धाव चेंडू हे सांगता होते. या ठिकाणी 4 षटक संपलेल्या आहेत. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहिली तर 59 धावसंख्या 59 धावसंख्या फलकावरती लगावले गेलेले आहेत. चांगली फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला खंबाळा संघाकडनं. निश्चितच 5वं षटक कोण घेऊन येईल ह्या धावा रोखण्यासाठी कारण 59 धावा लगावल्या गेल्या आहेत. ह्या षटकामध्ये निश्चितच थोडस कमबॅक करावं लागणार आहे. थोडंसं धावांवरती अंकुश लगावा लागणार आहे गोलंदाजांना तरच एक धावसंख्येला थोडासा थांबवण्यासाठी निश्चितच गोलंदाज येईल. आशिष गुप्ता सारखा गोलंदाज 2 गडी टिपलेल्या 11 धावा दुसऱ्या षटकामध्ये खर्चल्या होत्या अवघ्या ह्या गोलंदाजाने. त्यामुळे शेवटचा षटक हाताळण्यासाठी होते हा गोलंदाज. निश्चित देऊया थोडीशी डीजेला संधी पुन्हा या सामन्यामध्ये. कमॉन डीजे. 59 फलकावरती निश्चितच आपण पाहतोय पीसीसी कप शनिदेव चषक 2022 वर्ष पहिला आपण पाहतोय. शनिदेव कृपा टेंबीपाडा आयोजित हे सामने आपण पाहतोय. 4 षटक संपले आहेत. दुसरा सामना आपण पाहतोय. प्रथम फलंदाजी करत असताना 59 धावा 4 षटकामध्ये ठोकतोय भिलोजी प्रसन्न खंबाळा संघ. पहिला चेंडू आपण पाहिला स्क्वेअर मारा झाला. अवांतरने धावसंख्येमध्ये वाढ झाली. 60 धावा फलकावरती लगावल्या गेल्या. दरम्यान आखूट टप्प्याचा चेंडू आहे पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न होतोय. असफल प्रयत्न. निर्धाव चेंडूची होत असताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं निश्चितच एक चेंडू संपलेला आहे. 5व्या षटकातला धावसंख्या 60 वरती गेलेली आहे. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. खेळपट्टीवरती एक चौकार ठोकून हा फलंदाज विक्टर सारखा फलंदाज खेळपट्टीवरती उभा आहे. निश्चितच चेंडू फुललेंद आहे. चेंडू थर्डमॅन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक अडवतोय. एक धावून काढण्यामध्ये यश प्राप्त होते. दोन्ही फलंदाजांना 61 धावसंख्या फलकावरती लगावली जाते. 2 चेंडू संपल्या. धावसंख्या पाहायला गेली तर 61 फलकावरती 5 गड्याच्या मोबदल्यानंतर आपण खंबाळा संघाची धावसंख्या पाहायला गेली 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. ज्या ठिकाणी आपण पाहिला कर्णधार आकाश यांनी सांगितलं 60 धावसंख्येच्या पार आम्ही करण्याचा प्रयत्न करू. त्यामध्ये यश प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळते. आखूट टप्प्याचा चेंडू रणजित यांचा प्रहार करण्याचा प्रयत्न सफल प्रयत्न. निर्धाव चेंडूचे सांगतात त्या ठिकाणी. निर्धाव चेंडू संपल्यानंतर 3 चेंडू आतापर्यंत संपलेले आहेत. 3 चेंडू शिल्लक आहेत. या इनिंग मधले पाहायला गेलं तर धावसंख्या 61 वरतीच थांबवून ठेवलेली आहे. 3 चेंडू संपल्याने कुठेतरी 4 षटकामध्ये 59 धावा फलकावरती लगावल्या होत्या. त्यानंतर 5वं षटक टाकत असताना
आशिष चांगला षटक हाताळत असताना 4 चेंडूमध्ये अवघ्या 3 धावा खर्चतोय आपल्या ह्या षटकामध्ये आणि चांगली कामगिरी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. कुठेतरी थांबवून ठेवलाय फलंदाजांना, कारण आपण पाहिलं तर 5 गडी तंबूमध्ये धाडलेले आहेत गोलंदाजांनी. त्या कारणे निश्चितच नवीन आले फलंदाजांना थोडीशी चाचपडत फलंदाजी करत असताना पाहायला मिळतात. 62 धावा फलकावरती आहेत. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. फ्लिक केल्या ते चेंडूला क्षेत्ररक्षक कैलास मांगेला चेंडूवरती येतोय. फेकी खराब होते या ठिकाणी आणि त्या फेकीचा परिणाम भोगतावा लागणार आहे. टेमीपाडा संघाला निश्चित 3 धावा धावून काढण्यामध्ये यश, 3 अतिरिक्त धावा धावण्यामध्ये यश प्राप्त होते दोन्ही फलंदाज. तब्बल 4 धावा भेटल्या तरी या चेंडूवरती निश्चित एकच धाव कुठेतरी घेतली जाते, परंतु खराब फेकी असल्या कारणे 3 अतिरिक्त धावा धावल्या त्या चेंडूवरती, म्हणजे तब्बल 1+3 4 धावा धावण्यामध्ये यश प्राप्त होते या चेंडूवरती. 4 धावांनी धावसंख्या 66 वरती शेवटचा चेंडू असणार आहे अजूनही ह्या इनिंग मधला. फुल चेंडू आहे, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक सिद्धी होते चेंडू खाली आणि झेल टिपतोय सिद्धेश पाटील शेवटच्या चेंडूवरती. निश्चितच आपण पाहिलं तर 66 धावांवरती रोखलेला आहे खंबाळा संघाला आणि 67 धावांचं लक्ष असणार आहे TCC क्रिकेट संघाला. निश्चित धावसंख्या पाहायला गेले तर आपण अमोल खेळपट्टीवर जर असते तर निश्चितच 80 धावांपर्यंत मजल मारता आली असती, परंतु तसं काही न घडता जेव्हा अमोल यांना तंबू मध्ये धाडला, थोडं फलंदाजांवरती दबाव टाकताना आपल्याला गोलंदाज पाहायला मिळाले. 66 धावांवरती रोखलेला आहे शनिदेव कृपा टेमीपाडा संघाने. 67 धावांचं लक्ष असणार आहे 30 षटकामध्ये. मागचा सामना पाहिला तर आपण 5-6 षटकामध्ये 75 धावांचं लक्ष होतं. पुरापाडा संघाने 75 त्या धावा करत असताना 4 षटकामध्ये त्या पार केल्या. म्हणजे आपण पाहायला गेला तर ह्या 66 धावा 30 चेंडूंमध्ये 66 धावा पार करताना टेमीपाडा संघ कितपत योगदान लाभेल फलंदाजांचं ते आपल्याला पाहायला मिळेल. निश्चितच गोलंदाज भरलेले आहेत. खंबाळा संघामध्ये सुद्धा 67 धावांचा पल्ला गाठायचा आहे 30 चेंडूंमध्ये. देऊया डीजेला संधी, पुन्हा येऊया मैदानामध्ये सेकंड इनिंग घेऊन शनिदेव चषक 2022.
जिल्ह्यात गाजतय नाव, पालघर जिल्ह्यात गाजतय नाव. मनी नाही कुठला हो भेदभाव, साऱ्यांना आहे खरंच ठाव, साऱ्यांना आहे खरंच ठाव, साऱ्यांना आहे खरंच ठाव. वंदन करून शिवरायांना खेळाडू मैदानी उतरणार, वंदन करून शिवरायांना खेळाडू मैदानी उतरणार. आगाशी टेंबी पाड्याचा शनिदेव चषक एक नंबर, आगाशी टेंबी पाड्याचा शनिदेव चषक एक नंबर. आगाशी टेंबी. चला नाणेफेक होते. भोळेश्वरी भोळीन संघ आणि एमसीसी आगाजी संघ. नाणं उडवण्यात येईल भूपेंद्र पाटील यांच्या हस्ते. आकाश सर यांच्या हस्ते नाणं उडवण्यात येईल. निश्चितच तिसरा रंगणारा सामना भोळेश्वरी भोळींज वर्सेस एमसीसी. नाणेफेकीचा कौल होते. निश्चितच नाणं उडवण्यात येईल आकाश सरांमार्फत. पीसीसी आणि नाणेफेक जिंकलेला संघ आपण पाहतील तर एमसीसी आगाजी संघ. सुयोग हा कर्णधार एमसीसी संघाचा. सुयोग नाणेफेक जिंकलेला तिसरा सामना रंगणार आहे तुमचा. तर काय निर्णय असणार आहे तुमचा? गोलंदाजी करण्याचा निर्णय आहे. निश्चित आपण पहिला सामना पाहिला तर पहिल्या सामन्यामध्ये गोलंदाजी करण्याचा निर्णय पुरापडा संघाचा होता. 75 धावांचं लक्ष्य होतं, यशस्वीरित्या पार केलं. त्या अनुषंगाने तुम्ही ही गोलंदाजी स्वीकारलेली आहे. किती धावांपर्यंत भोळेश्वरी संघाला रोखण्याचा प्रयत्न असणार? 50 रनावर नवीन थांबवायचा प्रयत्न. 5 षटकांचा सामना आहे. प्रमुख अस्त्र कोण असतील त्या 5 षटकांच्या गोलंदाजी मार्फत? प्रोटस आहे, प्रथम आहे, दुसरं मॅकलम आहे. गोलंदाजीचा भस्मासूर तुमच्याकडे आहे. तर निश्चितच या आयोजनाबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिते? उत्कृष्ट आयोजक आणि उत्कृष्ट स्टेडियम आहे. चांगलं आयोजन केलेलं आहे हेच सांगेल बस. तुमच्या नंतर आपण पाहिलं तर सेकंड इनिंग मध्ये सुद्धा तुमचा फलंदाजीसाठी येणारे फलंदाज कोण असतील? आहेत चांगले. प्रोटस आहे, प्रथम आहे, मयूर आहे, आयुष आहे, कौशल आहे, दैदीप आहेत. चांगले निश्चित चांगला संघ आहे तुमचा एमसीसी आगाजी संघ. खूप खूप शुभेच्छा असतील या सामन्यासाठी. तर भोळेश्वरी संघाचा कर्णधार. नाणेफेक हारलेला तुम्ही. नाणेफेक हारलेला निश्चित जिंकला असता तर काय निर्णय असता तुमचा? आम्ही देखील गोलंदाजीच केली असती. आता तुम्हाला फलंदाजी करायची आहे. किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असणार? 5 ओव्हरमध्ये 65 ते 70 धावा आम्ही ठोकण्याचा प्रयत्न करू. निश्चितच त्या 65 ते 70 धावा करण्यासाठी तुमच्याकडे प्रमुख अस्त्र तुमची फलंदाजी असणार आहे. पहिल्या इनिंग मध्ये त्या फलंदाजी करण्यामध्ये कोण कोण फलंदाज असणार आहेत तुमच्यामध्ये? आकाश गायकवाड आहे, अनिकेत आहे, गौरव आहे, मेहुल आहे. निश्चितच फलंदाजी तुमची लांबलचक आहे. खूप सामने पाहिलेले आहेत तुमचे. आपण रंगताना पाहिलेले आहेत. चांगला सामना आपला आता तुमचा एमसीसी संघासमोर आहे. हा सामना त्या एमसीसी संघाबद्दल काय म्हणतील? तुम्ही यांच्या समोर खेळलेले आहात. खेळलोय, चांगला संघ आहे. निश्चितच खूप खूप शुभेच्छा असणार या सामन्यासाठी. नाणेफेक जिंकलेला संघ एमसीसी आगाजी संघ प्रथम गोलंदाजी स्वीकारलेली आहे आणि फलंदाजी प्रवृत्त केलेला संघ भोळेश्वरी भोळीन संघाला. सेकंड इनिंग आपण पाहूया. पीसीसी शनिदेव कृपा आगाशी संघ वर्सेस बिलोजी प्रसन्न खंबाळा संघ. 67 धावांचं लक्ष घेऊन उतरला हा टीसीसी संघ. सलामीचे फलंदाज एका ठिकाणी पाहतील तर सिद्धेश पाटील आणि दुसऱ्या साईडला आपण पाहतील तर कव्हर शॉट मध्ये माहिर असलेला आखूड टप्प्याच्या चेंडूवरती कव्हरला मारणारा हा फलंदाज आकाश वैती. निश्चितच सलामीचा गोलंदाज उपेंद्र घरत. आखूड टप्प्याचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता. सफल प्रयत्न. निश्चितच कडा बॅटीची लागली असेल तर निश्चितच चिराग यांनी चुकी केली नव्हती. नुकसान सहन करावा लागला असता परंतु तसं काही न घडता निर्धाव चेंडूची सांगता होती या ठिकाणी. पहिल्या इनिंग मध्ये 44 धावांची खेळी निश्चितच आपण अमोल यांच्याकडनं पाहिली. त्या जोरावरतीच 66 धावा फलकावरती लगावल्या गेल्या आणि 67 धावांचं लक्ष दिलेलं आहे 30 चेंडू मध्ये. पहिला चेंडू टाकत असताना निर्धाव चेंडू हाताळत असताना आपला भूपेंद्र घरत सारखा गोलंदाज पाहायला मिळतोय. निश्चितच सलामीचा फलंदाज आहे लेफ्ट हँड फलंदाज सिद्धेश पाटील खेळपट्टीवरती. पुढे सरसावून मारला फटका बॅटीची कडा लागून चेंडू पॉइंट रिजन मध्ये घरंगळत जातोय. एक धाव पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण होते या ठिकाणी.
2 धावांची सुरुवात होते टेमीपाडा संघाची. तर 2 धावांची सुरुवात झालेली आहे ती टेमीपाडा संघाची. 2 धावा फलकावरती लगावत असताना सिद्धेश यांच्यातून येणारा हा फटका 2 धावांचा. मध्ये सरचावून मारण्याचा प्रयत्न, आकुटापा चेंडू त्या चेंडूला फेकून दिलेला आहे. 6 धावांनी धावसंख्येमध्ये वाढ. षटकार टोकतोय सिद्धेश पाटील यांच्या बॅटमधून हा पहिला षटकार. कमॉन डीजे. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, चेंडू आहे हवेत जाईल, हा सीमा पार षटकार. बॅक टू बॅक दुसरा षटकार. चौकार ठोकून 67 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने करावा हे दाखवून देत असताना सिद्धेश पाटील पाहायला मिळतात. निश्चित 19 धावा फलकावरती पहिल्या षटकामध्ये लगावल्या गेलेल्या आहेत. कुठेतरी हा फलंदाज सिद्धेश सारखा फलंदाज शेवटपर्यंत जर उभा राहिला तर ह्या धावसंख्या ते 66 धावांचा लक्ष आहे ना, 4 षटकामध्ये पार होऊ शकतो. कारण सिद्धेशामध्ये क्षमता आहे. आपण पाहिलं तर युट्यूब वरती हा सुद्धा फलंदाज खूप गाजलेला आहे. अजूनपर्यंत पाहायला गेलं तर निश्चितच अर्धशतक सुद्धा खूप ठोकलेले आहेत या फलंदाजाने. खूप मॅन ऑफ द मॅच सुद्धा बहाल काबीज केलेला आहे आपल्या संघासाठी. निश्चितच आपण पाहतोय सावली क्रिएशन तर्फे युट्यूब लाईव्हचं थेट प्रक्षेपण होताना पाहायला मिळते. निश्चितच अरुण आकाश गवई आपल्याला पाहायला मिळतोय या ठिकाणी कॅमेरामनच्या भूमिकेत. त्यानंतर आपण पाहतील तर कल्पेश गोतारणे हा सुद्धा यामध्ये कार्यरत आहे. आणि नंतर आपण पाहिलं तर आरबी साऊंड तर्फे डीजेचं आपल्याला आस्वाद घ्यायला मिळतोय रॉनी भोईर यांच्या मार्फत. त्यानंतर आपण पाहतील विनीत म्हात्रे हा सुद्धा या डीजे मध्ये कार्यरत आहे. तर पाटील पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतील तर विजय पाटील आणि संदेश दोन्ही पंच आपल्याला पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहायला मिळतात. पहिलं षटक पाहिलं भूपेंद्र घरत यांच्याकडनं पडलेलं ते पहिलं षटक 19 धावा देऊन गेला. 767 धावांचा पाठलाग करत असताना चांगली सुरुवात म्हणावी लागेल शनिदेव कृपा संघाकडून. निश्चितच लेगला फ्लिक करण्याचा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, पुल करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू पॅडला आदरून क्षेत्ररक्षकाकडे जात असताना मला पाहायला मिळाला. लेग बाय रूपाने 1 धाव भेटली या चेंडूवरती. 1 धावांची धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या जाऊन पोहोचते 2020. 20च्या घरामध्ये जात असताना निश्चितच 67 धावांचा पल्ला गाठायचा आहे. अजूनही 47 धावांची गरज आहे. 7 चेंडूमध्ये 20 धावा फलकावरती आलेल्या आहेत, परंतु अजूनही येणारे चेंडू 23 आहेत. धावा करायच्या ते 47 धावा करायच्या. निश्चितच गोलंदाजीमध्ये तुम्हाला खंबाळा संघ थोडा कमबॅक करावा लागणार, चांगली गोलंदाजी हाताळावी लागेल. एखाद 2 गडी टिपावे लागतील तर थोडासा दबाव आणता येईल शनिदेव कृपा टेंबेपाडा संघावरती. परंतु पाहिलं गेलं तर 7 चेंडू आतापर्यंत संपल्या. 2020 फलकावरती धावसंख्या लगावली गेलेली आहे.
थोडासा निश्चितच गोलंदाजांना प्रयत्न करावे लागतील दुसरं षटक टाकण्यासाठी. हा गोलंदाज रणजित सारखा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. चला, उन्हामध्ये जास्त वेळ दळू नका. इकडे सावलीमध्ये बसून सुद्धा गरमीचा आस्वाद होतोय आम्हाला, परंतु उन्हामध्ये उभं राहून थोडा सामना त्वरित फास्ट फास्ट खेळायचा आहे. वेळ दळू नका, जरा घाई करा. सामन्यामध्ये 47 धावा 23 चेंडूंमध्ये करायच्या TCC संघाला. आणि पाहिलं तर खेळपट्टीवरती सलामीचे फलंदाज अजूनही खेळपट्टीवरती उभे आहेत. आपण पाहिलं तर दुसरा षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकाचा दुसरा चेंडू, फुलटॉस चेंडू कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेला, तंबू फाडून चेंडू जातोय सीमा पार. षटकार 6 धावांनी वाढ. कमांड डीजे. फुलटॉस चेंडू, त्याचा पुरेपूर फायदा. षटकार ठोकला सिद्धेश यांच्या मार्फत. हा सुद्धा फाईन लेगच्या दिशेला मारण्याचा प्रयत्न होता. चेंडूचा पंचांकडे दाद मागत असताना पंच बघूया काय करतील. आणि गडीबाद फुल लेन चेंडू होता. यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. फ्लिक करण्याचा प्रयत्न होता सिद्धेश यांचा. सफल प्रयत्न. चेंडू पॅडवरती आदरला. पंचांकडे दाद मागितली गेली. एक बोट वर करून बाद असल्याचा इशारा पंचांचा. पहिला हादरा बसतोय सिद्धेच्या रूपाने. धावसंख्या पाहायला गेली तर 26 धावसंख्येवरती पहिला हादरा बसतोय. त्यानंतर आपण पाहिलं तर थोडा नाराज नव्हता, दबाव न मनावरती आणता फुललेन चेंडू हाताळला. फ्लिक करण्याचा प्रयत्न सिद्धेश यांचा आणि लेगबायच्या रूपाने गडी गारद झाला. निश्चितच थोडासा कमबॅक करून दिलेला आपल्या संघासाठी. नवीन आला फलंदाज जेल होतोय आणि हा गडीबाद खेळपट्टीवरती निश्चितच नवीन आलेला हा फलंदाज होता भावेश निजाई. परंतु आखूट टप्प्याच्या चेंडूला प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅटीची कडा लागली दरम्यान रिझन मध्ये. आपण पाहिलं तर भूपेंद्र घरत यांनी काही चूक न करता जेल घेतला. बॅक टू बॅक दुसरा हादरा दिलेला आहे टेमीपाडा संघाला. कमांडीचे एक दोन गडी गारद करून थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न होतोय गोलंदाज रणजित यांच्याकडनं.
चेंडू आखूड टप्प्याचा आहे. स्लोअर पद्धतीने टाकलेला चेंडू पूल करण्याचा प्रयत्न, असफल प्रयत्न, निर्धाव चेंडू. या ठिकाणी थोडासा दबाव देत असताना गोलंदाज रणजित सारखा गोलंदाज पाहायला मिळतोय. निश्चितच 2 हादरे दिलेले आहेत. आपण पाहिला होता मागच्या इनिंग मध्ये सुद्धा पहिल्या षटकामध्ये 29 धावा फटकावल्या गेल्या होत्या. त्यानंतर आशिष गुप्ता यांनी 2 हादरे दिले होते. ह्या इनिंग मध्ये सुद्धा तसंच घडताना पाहायला मिळते. 20 धावा फटकावल्या गेल्या पहिल्या षटकामध्ये. आता मात्र फुलटॉस चेंडू हितेश मांगेला पुरेपूर फायदा उचलतो या फुलटॉस चेंडूचा आणि षटकार ठोकतो या चेंडूवरती. कमान डीजे. दिला होता त्या आमिषचा पुरेपूर फायदा उचलत असताना निश्चितच 2 षटक संपलेले. धावसंख्या पाहायला गेले तर 32 फलकावरती 2 गडी तंबूमध्ये गेलेले आहेत. एक सिद्धेश सारखा फलंदाज तंबूमध्ये गेला. त्यानंतर आपण पाहिलं तर आला तसा गेला फलंदाज भावेश निजाई सारखा फलंदाज. निश्चितच नंतर आलेला फलंदाज हितेश. पहिला चेंडू निर्धाव पडला होता परंतु त्यानंतर फुलटॉस चेंडू होता. त्या फुलटॉस चेंडूवरती प्रहार करण्याचा मिळाला. कॉर्नरच्या दिशेला षटकार ठोकला गेला तो हितेश मांगेला यांच्या बॅटतून. 6 धावांनी वाढ झाली. 2 षटकं संपली त्या शेवटच्या चेंडूवरती आणि 32 धावा 2 गडीच्या मोबदल्यानंतर. अजूनही 35 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. गोलंदाज नवीन गोलंदाज आकाश खुद कप्तान बिलोजी प्रसन्न संघाच्या हा गोलंदाज निश्चितच थोडासा दबाव आणण्याचा प्रयत्न करेल परंतु खेळपट्टीवरती आकाश सारखा सलामीचा फलंदाज खेळपट्टीवरती. फुलटॉस चेंडू आहे. त्या फुलटॉस चेंडूवरती सुद्धा भेटेल षटकार. आकाश यांच्या बॅटीतून येणारा हा षटकार 6 धावा देऊन जाईल. 38 धावा लगावून जाईल फलकावरती. कमांडीचे आगाशी टेंबी पाड्याचा शनिदेव चषक 1 नंबर. आगाशी टेंबी पाड्याचा शनिदेव चषक 1 नंबर. तर पहिल्या चेंडूवरती प्रहार करून स्वागत केलेलं आहे ते आकाश गोलंदाज आणि बॅटीतून षटकार आला तर आकाशांच्या बॅटीतूनच. आणि बॅक टू बॅक आता मात्र लॉंग ऑफच्या डोक्यावरून हा येतोय षटकार आकाशांच्या बॅटीतून. निश्चितच बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय. धावा संख्या पाहायला गेले तर 44 धावसंख्या फलकावरती. तिसरं षटक मार्गस्थ आहे. बॅक टू बॅक 2 षटकार आकाश पाटील यांच्या बॅटीतून. कमॉन डीजे. त्यांच्या नावाची आई खरोखर साईबाबांचा साऱ्या पोरांच्या हाताई शिरावर. आगाशी टेंबी पाड्याचा शनिदेव चषक 1 नंबर. आगाशी टेंबी पाड्याचा शनिदेव चषक 1 नंबर. आगाशी टेंबी पाड्याचा शनिदेव. आकाशांच्या बॅटीतून हे 2 बॅक टू बॅक षटकार. निश्चितच सलामीचा फलंदाज. सलामीला मी फलंदाजासाठी काय येतोय, सलामीला मला वारंवार का पाठवलं जाते त्याचं उदाहरण देत असताना आपल्याला पाहायला मिळतो हा गोलंदाज फलंदाज. चेंडू फुलटॉस. या चेंडूवरती सुद्धा येईल षटकार. बॅक टू बॅक तिसरा षटकार. 50 धावा फलकावरती लगावल्या जातात या षटकारानेशी तिसऱ्या षटकामध्येच. कमांड डीजे. मनी नाही कुठला हो भेदभाव. साऱ्यांना आहे खरंच ठाव. साऱ्यांना आहे खरंच ठाव. साऱ्यांना आहे खरंच ठाव. वंदन करून शिवरायांना खेळाडू मैदानी उतरणार. वंदन करून शिवरायांना खेळाडू मैदानी उतरणार. आगाशी टेंबी पाड्याचं
ज्या पद्धतीने पाहिलं अमोल यांची फलंदाजी पहिल्या इनिंग मध्ये त्याच पद्धतीने फलंदाजी फुलटो चेंडू हा सुद्धा फुलटो चेंडू बॅक टू बॅक चौथा षटकार बॅक टू बॅक चौथा षटकार आकाश वैती यांच्या बॅटमधून 24 धावा या चार चेंडूंमध्ये फटकावल्या गेल्या 18 चेंडूमध्ये कुठेतरी 35 धावांची गरज होती आणि त्या 35 धावांची गरज असताना आपण बॅक टू बॅक 4 षटकार येताना आकाश वैती यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. देऊया पुन्हा डीजेला संधी पुन्हा या मैदानामध्ये. अवघ्या 11 धावांची गरज 4 चेंडू संपलेले आहेत. धावसंख्या पाहायला गेली तर 56. फुल लेन चेंडू बॅक टू बॅक 5वा षटकार आकाशी दृष्टी जोडी ओपनर खेळाया जाती ग्राउंड वर खेळाया जाती ग्राउंड वर धन्यवाद डीजे. आकाश वैती छा गए है गुरु निशिदाचा बॅक टू बॅक 5 षटकार टोकलेलं 500 रुपयाचं बक्षीस ह्या 5 षटकांवरती 6वा येईल का आणि चेंडू उंचावला हवेत आहे झेल सुटतो या ठिकाणी आणि 1 धाव येईल या चेंडूवरती. बॅक टू बॅक 5 मारले होते 6वा मारण्याचा प्रयत्न होता आणि 6वा चेंडू हवेत गेला सुद्धा होता परंतु खेळपट्टीवरतीच ग्राउंड मध्ये असल्या कारणे यज्ञेश झेलवरती आले होते परंतु झेल सुटला कोणाचा तर आकाशचा. निश्चित या षटकामध्ये 31 धावा फटकावल्या गेल्या तर मात्र 12 चेंडू आणि 4 धावांची गरज. या ठिकाणी 500 रुपयाचं बक्षीस कैलास मांगेरे यांच्याकडून आलेलं आहे आकाश वैती यांच्यासाठी. 12 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे अवघ्या शनिदेव कृपा आगाशी संघाला. निश्चित पाहायला गेलं तर कुठेतरी 67 धावांचा पाठलाग होता. 67 धावांचा पाठलाग होत असताना 3 षटकामध्ये तब्बल 63 धावा फटकावल्या आहेत. चिराग नवीन गोलंदाज चिराग 9 चेंडूंमध्ये 36 धावांची खेळी काय बहारदार खेळी काय फलंदाजी काय फटकेबाजी बॅक टू बॅक 5 षटकार आकाशच्या बॅटीतून. निश्चित नवीन आलेला गोलंदाज चिराग 12 चेंडूमध्ये 4 धावांची गरज आहे आणि हा षटकार 42 धावांची खेळी आकाश यांची साजेशी खेळी आणि विजयी षटकार आकाश यांच्या बॅटीतून आपल्याला पाहायला मिळाला. देऊया डीजेला संधी पुन्हा येऊया मॅन ऑफ द मॅच कडे. धनंजय निजाई ऑलराऊंडर जिग्नेश फलंदाज आहे हुशार जिग्नेश फलंदाज आहे हुशार जिग्नेश फलंदाज आहे हुशार हितेश मेहर जादूगर संघाचा भारी सपोर्टर संघाचा